स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Second type of reproduction, that is sexual reproduction. In sexual reproduction always occurs with the help of germ cells. Two germ cells takes place, that is the female gametes and male gamete. First type, there are two types of reproduction, sexual reproduction. First is formation of gametes and second is fertilization. In first, gamete formation, in this process gametes are formed by the meiosis, and in meiosis chromosomes number reduced to half, hence haploid gametes are formed. लैंगिक प्रजननामध्ये दोन पद्धतींचा समावेश होतो, एक युग्मक निर्मिती आणि दुसरं फर्टिलायझेशन किंवा त्याला दोन टप्प्यांचा समावेश होतो, एक युग्मक निर्मिती आणि दुसरं फर्टिलायझेशन. युग्मक निर्मितीमध्ये दोन युग्मकांचा समावेश असतो, एक मेल युग्मक किंवा त्यालाच आपण स्त्रीयुग्मक आणि दुसरं पुयुग्मक, अशा दोन युग्मकांचा समावेश असतो. या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने म्हणजेच मेओसिसने गुणसूत्रांची संख्या कमी होते आणि हॅप्लॉइड गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतात. इन सेकंड टाइप, फर्टिलायझेशन. In fertilization, a zygote is formed in the process of two union of haploid female gametes. The zygote divides by mitosis and embryo is formed. The embryo develop to form new individual. याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये किंवा फलनाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जे असतात त्यांचा संयोग होऊन त्याच्यापासून युग्मनजाची किंवा झायगोटचं फॉर्मेशन होतं. अँड दीज झायगोट किंवा हा जो युग्मनज असतो तो सूत्री विभाजनाने किंवा मायटॉसिसने त्याची ग्रोथ होते. ग्रोथसाठी मायटॉसिस ही प्रोसेस असते, हे आपण गेल्या पाठात बघितलं. एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि नंतर या एम्ब्रिओपासूनच नवजात सजीव किंवा नवीन सजीव न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. इन दिस प्रोसेस टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व. या प्रोसेसमध्ये दोन जनकांचा समावेश असतो, दॅट इज द मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. द फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट फ्रॉम female parents, and in this process new individual always has recombining genes of both parents. Individual shows similarities with the parents for the some character and different from some character. हा जो नवीन सजीव निर्माण होतो, हा सजीव आपल्या जनकाशी किंवा पॅरेंटशी काही गुणधर्मांमध्ये साम्य दाखवतो किंवा सारखेपणा दाखवतो, परंतु काही गुणधर्मांमध्ये बदल दर्शवतो किंवा काही व्हॅरिएशन्स त्या ठिकाणी दाखवतो. अँड डायव्हर्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑकर्स. जेनेटिक व्हॅरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम्स टू ॲडजस्ट विथ चेंजिंग द एन्व्हायरमेंट अँड मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा बदलत्या पर्यावरणात जगण्यासाठी त्यांच्यामध्ये ही विविधता उपयोगाला येते किंवा विविधतेचा त्या ठिकाणी उपयोग होतो. अँड देअरफोर ड्यू टू दिस व्हॅरिएशन्स द प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देअर लाईफ एक्झिस्टन्स ऑर सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम एक्स्टिंक्ट. की ते आपल्या नाश होण्यापासून स्वतःचं त्या ठिकाणी रक्षण करू शकतात. हिअर वी लर्न the sexual reproduction in plants, and second
is the sexual reproduction in human beings. First, we see sexual reproduction in plants. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन या ठिकाणी सुरुवातीला आपण बघणार आहोत. फ्लॉवर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं मुख्य घटक किंवा मुख्य अंग त्या ठिकाणी आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्होरल्स लाईक कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. या वनस्पतीमध्ये प्रामुख्याने 4 घटक आपल्याला किंवा 4 भाग फुलाचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कॅलिक्स, त्यानंतर करोला, अँड्रोशियम, these are the androecium and gynoecium. Arrange in sequence from outside to inside. ही जी सिक्वेन्स असते कॅलिक्सपासून ते गायनोशियमपर्यंत ही बाहेरून आतमध्ये त्या ठिकाणी जाते किंवा सगळ्यात बाह्य आवरण जे असतं त्याला कॅलिक्स किंवा सेपल्स असं म्हणतात, निदलपुंज असं म्हणतात. त्यानंतर दुसरं जे आवरण असतं ते करोला किंवा त्याला पेटल्स किंवा त्याला दलपुंज किंवा आपण त्याला फुलाच्या पाकळ्या असं म्हणतो. थर्ड वन इज अँड्रोशियम. अँड्रोशियम मीन्स पुमंग or it is the male reproductive part of the flower. And last one is the gynoecium. Gynoecium is the female reproductive part of the flower. In these flower, androecium and gynoecium, these are essential whorls because of they perform the function of reproduction, whereas calyx and corolla, these are the accessory whorls because they are responsible for protection of the inner whorls. The function of the calyx and corolla to protect the inner whorls किंवा जे आतले भाग आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करतात. Calyx is generally green in color and members of corolla or petals are different in color or they are variously in color. A flower is called as a bisexual if both whorls, androecium and gynoecium, are present in same flower. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, हे जी आपल्याला आकृती दाखवली आहे ही जास्वंदाच्या फुलाची आकृती आहे. याच्यामध्ये दोन्ही म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे दोनही एकाच फुलामध्ये दिसून येतात, म्हणून त्यांना बायसेक्शुअल किंवा दोन्ही उभयलिंगी असं म्हटलं जातं. आणि अ फ्लॉवर is called unisexual if any one of the above mentioned 2 whorls is present in the flower. Androecium, if only androecium is present, it is a male flower, and if gynoecium is present, that is called as a female flower. आणि फॉर एक्झाम्पल पपईची जी वनस्पती असते त्याच्यामध्ये पपईच्या वनस्पतीमध्ये युनिसेक्शुअल त्या ठिकाणी फ्लॉवर्स असतात. 1 part or 1 female gamete or female flower and male flower. These 2 flowers are different. Reproduction in flower. Pollen grains from anther are transferred to the stigma. Pollen grains are produced in the anther in male gamete. These pollen grains are transferred to the stigma. Here the stigma is present and stigma is present on gynoecium. Then after this process is called as the pollination. Pollination means the pollen grains transfer to the stigma
दॅट इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. त्याला परागनाची किंवा परागीभवन असं म्हटलं जातं की हे परागकण कुक्षिरुंतावर जाणं किंवा परागकण कुक्षिरुंतावर स्थानांतरित होणं त्याला परागीभवन असं म्हणतात. पॉलिनेशन ऑकर्स with the help of abiotic agent, wind, water and biotic agent, insect and other animals. आपल्याला माहिती आहे परागीभवन हे प्रामुख्याने जे अजैविक घटक असतात, वारा आला परागकण वाहून जातात आणि ते दुसऱ्या झाडाच्या फुलावर चिकटतात किंवा पाण्यामार्फत किंवा सजीवांमध्ये कीटक किंवा इतर प्राण्यांमार्फत हे परागीभवनाची क्रिया घडून येते. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट्स अँड वेन दे फॉल अपॉन सच अ स्टिकी स्टिग्मा दॅट इज अ लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. ज्या वेळेला परागनाच्या वेळेला ही कुक्षी जी असते ती कुक्षी चिकट असते आणि या चिकट कुक्षीवरती पोलन ग्रेन्स पडले की ते इथे चिकटतात, तिथे अंकुरित होतात आणि त्याच्यामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात किंवा मेल गॅमेट्स तयार होतात. अँड फ्रॉम दीज मेल गॅमेट्स अ लॉंग पोलन ट्यूब, ही पोलन ट्यूब तयार होते. अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म, 2 मेल गॅमेट्स तयार होतात आणि पोलन ट्यूब तयार होते किंवा त्यालाच परागनलिका असे म्हणतात. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. या ठिकाणी ही परागनलिका जी आहे ही परागनलिका ही एम्ब्रियो सॅकपर्यंत जाते. टीप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन टू द एम्ब्रियो सॅक. आणि हे पोलन ट्यूब त्या ठिकाणी आल्यानंतर ती फुटते आणि फुटल्यानंतर ते 2 मेल गॅमेट्स जे असतात ते या पोलन सॅकमध्ये रिलीज होतात. 1 मेल गॅमेट युनाइट विथ द एग सेल टू फॉर्म अ झायगोट. आणि याच्यातले जे पोलन 2 मेल गॅमेट्स असतात ते 2 मेल गॅमेट्सपैकी एक मेल गॅमेट हा एक बरोबर युनाईट होतो किंवा एक बरोबर त्याचं फलन होतं, अंडपेशीबरोबर फलन होतं आणि दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लिया अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. आणि तो एक मेल गॅमेट एक बरोबर युनाईट होतो आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतं किंवा भ्रूणपोष तयार होतं. अँड 2 nuclei participate in this process, therefore it is called as the double fertilization. याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स भाग घेतात म्हणून याला द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. वी नो दॅट द XY sex chromosomes are present in men and women have XX sex chromosomes. Reproductive systems with the specific organs develops in the body of men and women due to these sex chromosomes. In male reproductive system, various organs are present, that is the testes, various ducts and glands. The testes are present in the scrotum. Testes contains many or numerous seminiferous tubules. असंख्य शुक्रजनन नलिका या वृषणामध्ये असतात. Then germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperms. अर्धसूत्री पद्धतीने विभाजन होऊन शुक्रपेशी तयार होतात. अँड दीज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू दीज व्हेरियस ट्युब्युल्स. सिक्वेन्स ऑफ दीज रेटिटेस्टिस, देन व्हास एफरन्स, देन एपिडायडेमिस,
then ejaculatory duct, urinogenital duct. As the sperm push forwards from one duct to next duct, they become mature and able to fertilize. जसजसं एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत शुक्रपेशी ढकलल्या जातात तसतसं त्यांचे परिपक्वन होऊन त्या फलन करण्यासाठी पात्र बनतात. Seminal vesicles secrete their secretion, whereas prostate gland and Cowper's gland secrete the secretions in urinogenital duct. Semen is form of sperm secretion of all gland and all the organs of male reproductive systems are paired except urinogenital duct and prostate gland, etc. Then next one, human female reproductive system. In human female reproductive systems are present in the abdominal cavity. उदर पोकळीमध्ये ही संस्था अस्तित्वात असते. It also includes a pair of ovaries, a pair of oviduct, a pair of ovaries, then a pair of oviduct, a single uterus vagina. Besides, a pair of Bartholin glands are also present. Generally, every month an ovum is released in the abdominal cavity, alternately from each ovary. Free end of the oviduct is funnel-like. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on the inner surface of the oviduct. The cilia push the oocytes into the uterus. Then after gamete formation, both gametes, male gamete that is sperm and female gamete that is ovum, are formed by the meiosis. अर्धसूत्री विभाजनाने शुक्रपेशी आणि अंडपेशी तयार होतात. Sperms are produced in testes and from the beginning of the maturation till to death. शुक्रपेशी या मेलमध्ये सुरुवातीपासून यौवन अवस्थेपासून तर मरेपर्यंत तयार केल्या जातात. However, in case of women, at the time of birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of the female. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of the maturity up to the stage of the menopause, approximately about 45 years of the age. Menopause is the stoppage of functioning of the female reproductive system at the age of 45 to 50 years. Secretion of the hormone controlling the function of the female reproductive system either stops or become irregular. This is called menopause. वयाच्या 45 ते 50 वर्षानंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतो. स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स त्या ठिकाणी होतो. देन नेक्स्ट इज फर्टिलायझेशन और अल्सो दॅट इज कॉल्ड इन मराठी फलन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम is called as the fertilization. Fertilization means the union of sperm and ovum and zygote is formed. की झायगोट तयार होतो, युग्मनज तयार होतो शुक्राणू आणि अंडपेशीच्या एकत्र आल्यामुळे. and these process or the fertilization is in internal in human. Semen is ejaculated in vagina during copulation. Sperm in the numbers of few million start their journey by the route of vagina, uterus, oviduct. One of these few million sperms fertilize
the only ovum is present in the oviduct. From the age of puberty up the menopause means in women that is from 10 to 70 years of age up to 45 to 50 years. An ovum is released every month from the ovary. That is, out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. The remaining oocytes undergoes degeneration. मेनोपॉजचं वय जवळ येत असताना शेवटच्या काही वर्षामध्ये जर oocytes बाहेर पडल्या, their ability to division is diminish, त्यांची विभाजन क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांची मेओसिसचं जे प्रोसेस आहे ती व्यवस्थित किंवा प्रॉपरली कंप्लीट होत नाही. आणि अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर तयार होणारं अपत्य हे काही ॲबनॉर्मॅलिटीज किंवा व्यंगासहित जन्माला येण्याची दाट शक्यता असते. We know that the zygote formation, man contributes either X or Y chromosomes to the next generation, but woman contributes only X chromosome to the next generation. At the time of the fertilization, if X chromosome comes from male, the child will be a girl, and if the Y chromosome comes, then the child will be a boy, and therefore the man is totally responsible where the couple will have a boy or a girl child. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.